गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम डुईंग वेल. अरे मी असं का बोलतो. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय एम डुईंग वेल. आय होप यू गाईज आर डुईंग ॲब्सल्युटली फाईन. आय थिंक 1 महिना झाला असेल मी काय शूट केलं आहे आणि आता डिसाईड नव्हतं केलं मी आज काही शूट करेन असं. बट अचानक मी सकाळी उठलो आणि मला एक फ्रेंडचा मेसेज आला की एक सेलिब्रिटी आहे, तुला भेटायचं आहे का. आय वॉज लाईक, मला वाटलं की चिकू भैया आ रहे हैं, बट नाही. आज आपली वन डे आहे तर चिकू भैया तर तिकडे आहेत. माझा फेवरेट स्टँडअप कमेडियन इज इन अलिबाग. तर समय रैना आलेला आहे अलिबागमध्ये आणि माझा फ्रेंड बोलला की जर तुला भेटायचं असेल तर तू येऊ शकतोस. युजली कुठं जायचं असेल तर मी काहीतरी कपडे घेतो, घालतो, निघून जातो. बट आज मला थोडी पंचायत झाली आहे. काय घालू समजत नाही आहे मला. मी विचार करतो ना, व्हाईट घालू की ब्लॅक. हा ब्लॅक घालू का. खड्ड्यात गेले सगळे. की व्हाईट घालू. माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. और मी हे सिलेक्ट केलेत ब्लॅक अँड व्हाईट. एवढा कन्फ्यूज कधीच नव्हतो मी कपडे सिलेक्ट करण्यात. बघा आता पटकन मी रेडी होतो आणि निघूया आपण समय रैनाला भेटायला. जसे जसे कपडे बाहेर काढतो तसं जास्त कन्फ्युजन होते. टी शर्ट घालू का शर्ट घालू. चल मी टी शर्टच घालू. चल हेच, बिकॉज इट्स नंबर 18. तो मी हे घालतोय. आज सेंचुरी येणार आहे चिकू भैयाकडून. तोच घालतो मी, ब्लॅक अँड व्हाईट. लेट्स गो. बस 3 वाजले आणि मला त्या फ्रेंडचा फोन आला की येतो आता. नाव आय एम कन्फ्युज्ड. शूज कुठले घालू. व्हाईट घालायची इच्छा होते बट पाऊस असा पडला आहे. आय थिंक आय विल गो विथ माय RS6. आम्ही निघालो आहे घरातून आणि आय थिंक त्याने पण चेकआउट केलं आहे. बट इफ डेस्टिनीमध्ये असेल तर भेटेल. रस्त्यात फक्त वेलफेअर दिसली नाही पाहिजे बस. ती कालची व्हिडिओ होती ती इथलीच होती पोरांची. त्या वेलफेअरच्या मागे चाललेले बघ, हेच ते पत्रे होते. मी नाही कधी आलो रे इकडे. कधीच कधीच नाही. इथून मस्त बस साईडला असे शेत आणि मधून असा रस्ता आहे. मस्त वाटतं इकडे आल्यावर. हाच आहे धोनीचा. कुठला हा हा धोनीचा आहे. हो का? हा बघ इथं नाव आहे बघ, झिवा विला आहे बघ. हो रे? इथं दिस इज धोनी का प्रॉपर्टी. अच्छा. तुमचा धोनी. तर नाही रे, कसला मॉडेल. Turn right. पुढचा राईट. हा इथंच कुठेतरी आतमध्ये बस. हा हाच आहे, हाच. वेलफेअर आली का काय? हे बघ, इथून टाका. हा राईट. आई फार्म हाऊसच्या बाजूने मी आलेलो एकदा या विलाला, बट लक्षात नव्हता रूट माझ्या. तो गेट दिसतो ना समोर, तो गेटला लॉक लावून ठेवला आहे बोलते त्याने. ऑलमोस्ट पोचलोय आम्ही. नको फिरू मागे, खड्डा आहे मोठा. उतरू काय. समय भाई इधर है अंदर. आणि दिसते का वेलफेअर मध्ये असेल त्याची वेलफेअर. मी पोचलोय आतमध्ये. माईक आणायला पाहिजे होतं. अरे शिव्या तरी क्लिअर आल्या. मग सकाळपासून करतो. भाईची वेलफेअर लागले इथे. अगं इकडे आलो इकडे. होतं बघ. बाय. निघालाय. Can you take picture with you? Yeah. कैसे अजून? Very good. कैसे भाई? अच्छा. परसे एपिसोड देखा. किलर था एकदम. Why she hate men's?
See you, sir. Bye-bye. Take care. थँक्यू झाला भेटलो आम्ही बट मस्त माणूस आहे एकदम. फोटो विटो काढले आम्ही म्हणजे त्यानेच फोटो काढले आणि आता निघतोय आम्ही चाललोय घरी. व्हॉट अ डे. हे जस्ट आलो आहे मी घरी आणि जस्ट चेंज केलं आहे. खुशी आहे अशी चेहऱ्यावरती. माझ्या डोक्यात अजून तेच चालू आहे. मी आहे ना विचार करून गेलो होतो की काय काय बोलायचं आहे बट द मोमेंट ही अराईव्ड. ते असं असतं ना की एक पर्सन असतो ज्याला आपण ॲडमायर करतो आणि तो समोर आला की त्याला काहीच बोलता येत नाही. सेम माझी एनर्जी इथे होती भेटायच्या आधी बट जसा तो माझ्या समोर आला ती एनर्जी आहे ना इकडे. मी असं विचारलं की समय भाई फोटो लेनी आहे. बस मी काय काय विचार केला होता काय काय बोलत होतो काहीच नाही बोललो. आम्ही बोललो त्याच्यानंतर थोडं वी हॅड अ कॉन्व्हर्सेशन फॉर लाईक 10-15 मिनिट्स बट काय जास्त नाही बोललो. पण काय पर्सनॅलिटी आहे त्याची. म्हणजे आपण जे स्क्रीनवरती बघतो आणि इन पर्सन बघतो इज अ व्हेरी डिफरंट पर्सन. खूप खूप एकदम असं क्रेझी. कसं क्रेझी. मी असंच ट्राय करतो आहे कुठून तरी कनेक्शन असं क्रिएट व्हायला. मला असं सेम असं चान्स भेटतो विराट कोहलीला भेटायला. ते चालू आहेत प्रयत्न. लवकरच होतील असं वाटतं आहे मला. ठीक आहे चलो. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि हिट दॅट सबस्क्राईब बटन आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. मिलते हैं अगले ब्लॉग में. चलो बाय बाय.